तुम्हाला माहिती आहे का आज फोनवर बोलता बोलता काय झालं? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आता झाली होती सकाळ आणि आंघोळ सुद्धा झाली होती. अनु ज्या दिवसापासून आली त्या दिवसापासून स्वयंपाक बनवायचं काम तिच्याकडेच होतं. दुसऱ्या बाजूला हे भाऊ लय डेंजर आहे बर का. पटापट भागुबाई माता यांचं दर्शन करून घेतलं. पारावरती आलो म्हटल्यावर मारुती राया आणि विठुरायांचं दर्शन करून घेतलं. मित्रमंडळांना भेटून घेतलं. आम्ही दररोज याच ठिकाणी बसत असतो बर का मित्रमंडळी सोबत. विशालला पुन्हा हरभऱ्याच्या झाडावर दिलं चढून, घेतला चहा पिऊन. घरी आलो तर सर्व घरची मंडळी बसलेले होते. एका बाजूला राधिका अभ्यास करत होती. आता निघालो होतो भोकरदनला तहसील कार्यालयामध्ये. दुसऱ्या बाजूला संदीप शेठ म्हणे सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतो, आम्हाला व्हिडिओ मध्ये घे ना, पूर्ण व्हिडिओ तुझे बघत असतो बर का. आता निघालो होतो भोकरदनला. रस्त्यामध्ये म्हटलं आता वाडी आली आहे म्हटल्यावर गणपती बाप्पा यांचं दर्शन करून घेऊया. खूप व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बाप्पांचं दर्शन दिलंय. दिवसेंदिवस वाडीच्या गणपतीचं मंदिरच्या सुविधा खूपच छान होत चाललंय. आता पोहोचलो होतो भोकरदनला. गाडीत पेट्रोल असो किंवा नसो, आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकूनच देत असतो. आता पोहोचलो होतो तहसील कार्यालयामध्ये. पटापट गाडी पार्किंगला लावली आणि तहसील कार्यालयामध्ये निघालो. पटापट अन्न पुरवठा या कार्यालयामध्ये मी पोहोचलो होतो. आलो तर रोजेगर सर हे बसलेले होते. सतीश सरांना म्हटलं काय चालू आहे? सतीश सर म्हणे काय नाही, काम चालू आहे. मग गेलो आता नायब तहसीलदार साहेबा यांना भेटण्यासाठी. सदानंद नाईक सरांचं नाव आहे बर का. सरांचा स्वभाव पण खूप छान आहे बर का. कधी पण तहसील कार्यालयामध्ये आपण गेलो तर सरांना आपण भेटून येतो. सरांकडून काही डॉक्युमेंट वर सह्या करून घेतल्या. नंतर आलो बाहेर. गोदाम मालक पांडुरंग इंगळे हे पण आपल्याला भेटले. ते पण म्हणे आपण पण तुमचे व्हिडिओ बघत असतो बर का. मग काय भाऊंना पण टाकलं ना घेऊन व्हिडिओ मध्ये. हो ये गडबड आहे बाबा. मित्राची घरभरणी होती लिंगेवाडीला म्हणून गिफ्ट घेऊन घेतलं यांच्या घरभरणीला बर का. गिफ्ट म्हणून फ्रेम घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची. पटापट त्यांनी पॅकिंग करून दिली. निघालो तर एवढ्याच जोरात पाऊस चालू झाला तर कुठे थांबा असं झालं होतं. मग काय कसं मस जोरात पाऊस चालू व्हायच्या आधी एका ठिकाणी थांबलो आणि तेवढ्यात आला अश्विनीचा फोन, व्हिडिओ कॉल. मग काय अश्विनीला दाखवलं किती जोरात पाऊस चालू झालेला आहे म्हणून. इकडून तिकडून पाऊस उघडला आणि नांजा फाट्याजवळ पुन्हा चालू झाला. ते पण असं तसं नाही तर जोरात. घरी फोन लावला तर पावसाचा थेंब सुद्धा पडत नव्हता. आता उघडला होता पाऊस. मित्राला फोन लावला मी येत नाही म्हणून लिंगेवाडीला, कारण या ठिकाणी पाऊस उघडला होता पण पुढे पाऊस चालू होता. त्याला म्हटलं तुझ्या दुकानाजवळ मेडिकल मध्ये फ्रेम ठेवून देतो, आला की घेऊन जा. मग काय भाऊ पटापट निघालो 1000च्या स्पीडने शिवनगरी जळगाव सपकाळला. घरी आलो तर अमर बघत होता मोबाईल. दुसऱ्या बाजूला जालन्याची मंडळी आली होती. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण जालन्याची मंडळी का आली आहे ते बघणार आहोत. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.